हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 9 वाजत आले आणि आम्हाला ना गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आता. कारण मामा पण आलेलं आहे आणि नदीला आहे ना खूप पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं मामा म्हणे मी आहे तर आहे ना करून घेऊ आपण. परत मामाला कामाला जायचं आहे त्याच्यामुळं. आणि केंद्रामध्ये जायचं आहे आम्हाला थोड्या वेळाने, म्हणजे 10 वाजता. तर सत्यनारायणाची पूजा आहे तिथं, तर आम्हाला जायचं आहे पूजेसाठी. तर सगळी तयारी झाली आमची. आता मम्मीने इकडं मोदक करते, डाळ भात झालाय, आता फक्त नैवेद्य बाकी आणि पोळ्या करायच्या. आता आरती करून घेतो आम्ही आणि मग गणपती बाप्पा विसर्जनाला जातो. सगळ्यात एक नंबर आपणच आलो मामा. दुपारपासून लय गर्दी होईन बरं का. आता पेटल का वारं लय चालू. हा, इतकं पाणी आलंय ना बापरे. तिकडून का बरं गर्दी मामा एवढी पुलाजवळ? करे मामा पुलाजवळ पे किती गर्दी त्या साईडने. काय घेऊन आली ग? काय दाद्या, पाणी किती वाढू राहिलं, इतक्यात दिसलं पण नाही. चलो आम्ही ना आता चाललोय मंजूरला. तर अक्काला घ्यायचंय मंजूरवरून आणि तसंच मग हँडेवाडीवरनं आम्ही जाणार आहे कारवाडीला. तर तिथं केंद्रामध्ये मग गुमऱ्याताईंची इथं जायचंय. तिथून आम्हाला ना आंब्याची पानं फुलं ते घ्यायचंय. हा आपला चौरंग घेतला. तर आता ना आम्ही पहिले अक्काला घेतो. आम्ही ना आता आलोय केंद्रामध्ये. तर आधी दर्शन करून येतो, मग नंतर बघू पूजा कुठे आहे. मग सामान घ्यायला गाडीतून. इकडे मंदिराचं काम चालू आहे नवीन. इकडे आता उघडलंय बरं का केंद्र. नैवेद्य आपण गाडीतच राहील. हा जाऊ दे, थोड्या वेळ पूजेला लागला तर बघू. मग परत कोणी नको. हा येईन ना दादा आहे ना. चल पाय घे. आता निवंत होते. दादा रे चटई टाकायचे ना. मध्ये गॅप नाही ठेवायचा का? गॅप नाही ठेवायचा का मध्ये? हा
तुम्हाला दोघांना पण हळदी कुंकू ठेवलेले आहे जवळ. हळदी कुंकू अक्षता अक्षगंध तुपाची निरांजनी भरून ठेवा. इकडे ना आता पूजा चालू झाली होती आणि मी पूजा ही पहिल्यांदाच करते केंद्रामध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं की ही पूजा केलेली चांगली राहते. तर मग आम्ही ना मग महासत्यनारायणाची पूजा केली. तर हिला महासत्यनारायणाची पूजा असं म्हणतात. तर मग आम्ही केली ती पूजा आणि मस्त वाटलं पूजा करून पण. आणि तिथे ना खूप जास्त गर्दी राहते, म्हणजे दरवर्षीच राहते केंद्रामध्ये गर्दी पूजेसाठी. आणि इथे पण पूर्ण फुल भरलेलं होतं पूजेसाठी. आणि मध्ये मंदिरामध्ये पण आहे ना पूजेसाठी बसलेले होते. आणि ही पूजा कोणी पण केलेली चालती, म्हणजे मुलांनी किंवा जोडीने पण बसलेलं तरी पण चालतं. तर मग पूजा मी केली. टमाटे खाता आले डायरेक्ट. भूक लागली का टमाटा आहे ना? डायरेक्ट टमाटे खाता आले, काय खरं नाही. नको बाई, भूक लागली का टमाटा आहे ना? बागामध्ये डायरेक्ट टमाटे. पूजा मग कशी झाली? भारी झाली. भाजी भाकर खायचं का? ते तुमचा डॉगी धरून ठेवा. तुमचं डॉगी डुगी काय नाही करी. हा तुम्ही डायरेक्ट डोकं बिका बांधून पॅक होईल. आता आम्ही टमाटे घेणार आहे, भेंड्या घेणार आहे. छोटे छोटेच घे मम्मी. तिला नाही आवडत भेंडी तर अजून नाही. आवडत आहे पण हे घे ना वरचे. हे घेऊ का? उडी कोंबडी नको टमाटी चांगली. कावळ्या कावळ्याच घे. संपत आले. काव 2 भेंड्या खाल्ल्या कच्च्या, 2 टमाटे खाल्ले. बाई भाव भेटला काय द्या? काव हा मग टमाटर भाव. ऐका ना काय म्हणत होते का वहिनी, त्या कोणत्या वावरात आहे? वावरत नाही का? मग आता भाजीपालाच घेऊन जाणार आहे आम्ही. कच्ची टमाट्याची भाजी लय छान लागते ना. आपलं घरचंच वावर आहे, काही टेन्शन नाही. कधी भाजीपाला संपला का नाही तर फोन केला तरी पोहोचेल का? मग काय आता आमचा योगेश नाही. हा योगेश असतात मग. बाई टमाटे कसे पडले हो खाली? पिकून पडले असतील. पडले आता
ते ना 4 वाजले आणि आम्हाला घरी यायला म्हणजे 4 वाजले. तर जेवण झालं आत्ताच आमचं. आता मम्मी ना वरती भांडेन ते आता आहे ना घरा पण आवरायचे. गणपती बाप्पा उठले तिथलं सामान आणि ते पण आवरायचं आहे आता. तर मला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे. पहिले मी व्हिडिओ एडिटिंग करते आणि मग आम्ही ना घर आवरू. आणि पूजा पण आहे ना आजची एकदम मस्त झाली, मस्त भारी वाटलं. मम्मी ना तर साडीमधलं पीस काढते. कचरा ताईंका द्यायचं आहे कटिंगला. उद्या संध्याकाळपर्यंत द्यायचे आहे कपडे ब्लाऊज शिवून. फॉल असतं आणावं लागेल आता. नारळाचे झाडं ते साडी वारली पेंटिंग भारी वाटते. वारली पेंटिंग माझ्याकडे पण होती एक हत्ती सर, तुला आठवते का? साबी दिली तिच्यावर. हे दे ना गडी घालून देते बाबू सगळ्याचे. किडे बी आले, किडे किडे किडे. आता मस्त आपल्याला चहा ठेव. 5 वाजून गेले आता. हे हा कोणता किडा आहे दीदी? काय कचरा त्यांना विचार. वेगळाच आहे. घरी आल्यावरती लगेच कस्टमर चालू झाले आणि आम्ही तिकडं होतो ना तरी पण कस्टमरचे फोन चालू होते. पार्लर चालू आहे का? तर मग दिवसभर आम्ही तिकडेच होतो. मग मम्मीने आयब्रो केले आणि मी ना आता वॅक्स करते. आणि काही डायरेक्ट वॅक्स आहे ना वॅक्सिटरमध्ये टाकून पण काढतात. तर आम्ही ना डायरेक्ट पाणी टाकतो आणि त्याच्यामध्ये ना वॅक्सचा डबा ठेवतो. मम्मीने इकडं आता भाकरी बनवते आणि मी ना इकडं मस्त कच्चे तांबाटे होते ना घुमऱ्याताईंनी दिलेले, तर त्याची ना मस्त भाजी बनवली हिरवी मिरची टाकून. गोड टाकलं थोडं? नाही चालून मस्त बाजरीची भाकरी भाजी नुसतं पाणी. अंकल येते आता म्हणजे 9 वाजत आले आता ना अंकलच्या आसमध्ये. तर आता इकडं घरी येते. अंकलचा फोन आला होता. आम्ही मस्त झोपलो म्हणजे मोबाईल पाहत होतो. तर आता अंकल म्हणे मी आसमध्येच येतोय घरी. कुलूप नाही ना. अंकलला गाडी लावायला जागा रोडमध्येच लावावं लागेल.